राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. मधुचंद्राचा काळ संपला आणि वास्तव समोर यायला सुरुवात झाली. मधुचंद्राच्या वेळेस एकमेकाची मर्जी सांभाळणे, एकमेकाला आनंदी ठेवणे, खुश ठेवणे या सगळ्या गोष्टी होत असतात. पण जसंही तो मधुचंद्राचा काळ संपतो आणि वास्तविक जीवनात ज्यावेळेस प्रवेश होतो त्यावेळेस मात्र एक भयानक चित्र निर्माण होतं. आणि प्रेमाने एकमेकाच्या गळ्यात हात टाकणारे कधी एकमेकाचे केस ओढू लागतात हे कळायला सुद्धा काळ जावा लागतो. पण इथं तर काळ खूपच अलीकडं आला. अरे मी काय बोलतो आहे, आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि मी काय एकमेकाचे केस ओढण्याच्या गोष्टी करतो आहे. 14 फेब्रुवारी आज. दोन भाऊ मोठे गाजावाजा करून एकत्र आले. मग आता ते एकत्र आले त्यांच्या पद्धतीनं. महाराष्ट्रभर फिरायला पाहिजे तर मातोश्री, शिवतीर्थ मातोश्री एवढंच फिरू लागले. आणि मोठ्या जोशाने खरोशने त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि त्या महानगरपालिकेत काय वाताहत झाली हे सगळे जनतेने पाहिले. थोडी बहुत मुंबईत लाज उद्धव ठाकरेंची वाचली. खरं म्हणजे त्या वाचण्याच्या मागं राज ठाकरेचं ते एक भाषण खूप मोठं योगदान देऊन गेलं. पण आमच्या राज ठाकरेंच्या हाती नेहमीप्रमाणे घाटा आला, वाटा मोठ्या भावाकडे गेला. आणि मग वास्तव्य आता दिसू लागलं. विश्व प्रवक्ते, त्यांना नवीनच एक उपाधी कोणीतरी आत्ता दिली आहे, सुपर प्रवक्ता. यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकाने कल्याण डोंबिवलीमध्ये मूळ शिवसेनेच्या जी एकनाथजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली आहे त्यांना साथ दिली विकासाच्या प्रश्नावर. नाशिकचा यांचा एकुलता एक नगरसेविका, एकुलती एक नगरसेविका हिच्या पतीनं जाहीर केलं की आम्ही शिंदेसाहेबासोबत जाणार. का? ते म्हणले आता कुंभमेळा येणार आहे, आम्हाला आमची कामं करून घ्यायची आहेत. म्हणजे लोकांनी आपापल्या वाटा जिकडं दिसतील तिकडं सुरू झाली. आणि संजय राऊतचा असा संताप झाला, जसं की दोन्ही भावाचा प्रवक्ता असल्यासारखाच आजपर्यंत वागत होता. आणि त्यांनी मग सरळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गद्दार ठरवून टाकलं. आणि 2 दिवसापूर्वी काय झालं? 2 दिवसापूर्वी चंद्रपूरमध्ये उबाटाच्या सर्व नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाला साथ दिली. आणि अशी माहिती समोर येते की यामध्ये उद्धव ठाकरेंचा सुद्धा हात होता. उद्धव ठाकरेंची त्यांना संमती होती. मग आता संजय राऊत काय बोलणार? मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडेने जाहीर केलं की उबाटाच्या नगरसेवकाला भारतीय जनता पक्षाने 1 कोटी रुपये दिले. संदीप देशपांडेने उबाटावर आरोप आहे. बघा, हे 2 भावाचं मनोमिलन, 2 भाऊ काहीच बोलत नाहीत. हे 2 भावाचे मुनीमच भांडू लागले आपसात. संदीप देशपांडेने हा आरोप केल्यानंतर संजय राऊत मागं कसं राहतील? ते म्हणले तुम्ही काय मोजायला होते काय? हा संदीप देशपांडे म्हणला माझी अधिकृत माहिती आहे, खात्रीलायक माहिती आहे आणि माझा विश्वास आहे. संदीप देशपांडे एक काळ माझा नेता होता, त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. आणि संदीप देशपांड्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याशी कसे संबंध आहेत मला माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाचे त्याचे मधुर संबंध आहेत. नाहीतरही त्याचा जीवश्य कंठस्य दो जिसमें एक जान हा आमचा
तो धुरी, संतोष धुरी याच्या खांद्यावर मुख्यमंत्र्यांना हातच ठेवला नसता. संतोष धुरीच्या ऐवजी ते संदीप देशपांडे आहेत असं समजूनच भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणजे संदीप देशपांडेला हे पक्क माहिती आहे. मग असा आरोप झाला की मग तुम्ही मोजायला होते का? संदीप देशपांडे उलट वार असा केला की तुम्ही सांगा 50 खोके दिले त्यावेळेस तुम्ही मोजायला होते का? आता मी एकनाथजी शिंदेंचा प्रवक्ता असल्यामुळं मी तर फक्त बघत राहिलो. म्हणलं बरं झालं, आपलं काम संदीप देशपांडेच करायलेत. पण संदीप देशपांडे, तुम्हाला एक सांगू का मी, एकनाथजी शिंदेने उद्धव ठाकरेला 50 कोटी रुपये दिले. हे उद्धव ठाकरेनं नाही म्हणा, संजय राऊत नाही म्हणा. ज्या दिवशी एकनाथजी शिंदे वेगळे झाले, अख्खा पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आला, त्यावेळेस पक्षाची शिल्लक असलेले 50 कोटी रुपये शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेला दिले. संजय राऊत हे तुम्हाला माहिती आहे, सांगा बरं दिले का नाही ते? हां. आणि परवा संजय राऊत हे तर शिंदे साहेबाच्या दाढीपर्यंत गेले. इतके जवळ कधी गेले संजय राऊत? तुम्ही दाढी तुम्हाला टोचली काय? उचलली जीभ लावली टाळाला ही म्हण होती, पण उचलली जीभ लावली दाढीला. काय बोलताय? मला तुमची अडचण लक्षात आहे संजय राऊतची, खरंच तुमची अडचण लक्षात आहे. तुमचं खूप अडचण आहे, कारण आता तुम्हाला एका तोंडाने सगळं भागवावं लागतं आहे. त्याच्यामुळं मग त्यांनीच जेवायचं, त्यांनीच बोलायचं, त्यांनीच आता जाऊ द्या त्या पुढचं सांगण्याचे. त्याच्यामुळं तुमच्याकडून अशी असभ्य भाषा असं वापरलं जातं, त्याला काय करावं. पण आम्हाला मात्र मजा आली की दोघंजणं जावा जावा नळावर भांडतात, तसं संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांचं भांडण लागलं. संदीप देशपांडेने आमची बाजू घेतली त्याच्याविषयी. संदीप देशपांडे धन्यवाद, कारण संदीप देशपांडेने संजय राऊतला असं आव्हानच केलं की तुम्ही 50 खोके दिले ते मोजायला होते का? त्याच्या पलीकडे जाऊन संदीप देशपांडे म्हणले की संजय राऊत तुम्ही काय 105 दिवस का 100 दिवस जेलमध्ये राहिले, ते कशामुळं राहिले? हे 50 खोके दिले म्हणून राहिले होते काय? खरं म्हणजे संजय राऊतला प्रश्न विचारणारे बरेच आहेत. मी एक नेहमी प्रश्न विचारतो की संजय राऊत ती कोण महिला आहे जिने तुमची कॉलर धरली? पण ते अजून उत्तरच देत नाहीत. आता खरं म्हणजे माझ्या या एपिसोडचं शीर्षक आहे उद्धवला नागडे केले. आता तुम्ही विचारताल प्रकाश महाजन याचा आणि आत्ताच्या सांगितलेला काय संबंध आहे? तर संबंध असा आहे, धाराशिव जिल्ह्यामध्ये उभाटा गटाचा उपजिल्हा प्रमुख समाधान उघडे यांनी आपल्या शेतात अफू लावली. बघा बरं, उभाटाचा आता संबंध डायरेक्ट अफगाणमधील तालिबान लोकांशी येणार आहे. म्हणून उघडेनी उभाटाला पर्यायाने उद्धवला नागडे केले. जाता जाता एक गोष्ट अशी सांगायची आहे की महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ मंत्री गणेश नाईक हे आपली मर्यादा सोडून याच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेवर टीका करतायत. गणेश नाईकजी, आपण हे विसरलात की आपण फक्त मंत्री आहात. माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर टीका करताना तुम्ही भान ठेवा. तुम्ही ज्या रिकाम्या प्लॉटच्या उदाहरणं देत फिरत आहात, माझा एक तुम्हाला साधा प्रश्न आहे. जे तुमचं नाव द्यायला पाहिजे तो प्लॉट तसाच पडलेला आहे, त्याला अगोदर नाव द्या आणि मग आमची नामोनिशाणी मिटवण्यासाठी प्रयत्न करा. आणि एक प्रश्न तुम्हाला देखील विचारतो की बऱ्याच वर्षापूर्वी तुमचं जे ग्लास हाऊस पाडलं होतं, काचेचे घर पाडले होते, ते कोणत्या अधिकृत जागेवर होते एवढं जरा मला सांगा. आणि तो वक्त सिनेमामधला एक हिंदी चित्रपट वक्त फार गाजला होता आणि त्याच्यामध्ये तो एक राजकुमारचा डायलॉग आहे, जिसके खुद अपने घर कांच के होते हैं वो दूसरों पे पत्थर फेका नहीं करते. गणेश नाईक, दुसऱ्यावर दगड मारण्याच्या अगोदर आपल्या घराकडे पहा. धन्यवाद.